नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे स्वागत. स्वामी भक्तांनो, आज आपण जो सत्य स्वामी अनुभव पाहणार आहोत, हा अनुभव जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर आजचा हा स्वामी अनुभव हा पूर्णतः सत्य स्वामी अनुभव आहे. चला तर मग आपण आपल्या आजच्या स्वामी अनुभवाला सुरुवात करूया. ही घटना आहे मुंबईच्या उपनगरात एका नवीन गगनचुंबी इमारतीतली. मुंबईच्या उपनगरात एक नवीन गगनचुंबी इमारत ही उभी राहत होती. 35 मजल्यांच्या या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात होते. जान्हवी आणि तिचे पती यांनी आयुष्यभराची पुंजी जमा करून या इमारतीच्या 20व्या मजल्यावर एक फ्लॅट बुक केला होता. जान्हवी ही श्री स्वामी समर्थ महाराजांची निस्सीम अशी भक्त होती. घरातून बाहेर पडताना स्वामींना नमस्कार केल्याशिवाय जान्हवीचे पानही हलत नसे. एका रविवारी काय झालं तर एका रविवारी दुपारी जान्हवी आपला 6 वर्षाचा मुलगा अर्णवला घेऊन आपल्या नवीन फ्लॅटचे काम बघायला गेली होती. 20व्या मजल्यावर अजूनही थोडेफार काम सुरू होते. बाल्कनीला तात्पुरते लोखंडी रेलिंग लावले होते. ते अजून पक्के करायचे बाकी होते. जान्हवी इंजिनियरसोबत हॉलमध्ये टाईल्सबद्दल बोलत होती. अर्णव, जो अतिशय चपळ आणि खोडकर होता, तो हातात एक छोटा रबरी बॉल घेऊन खेळत होता. खेळता खेळता त्याचा बॉल बाल्कनीच्या दिशेने गेला आणि अर्णव बॉल पकडण्यासाठी धावला आणि तिथेच काळाने घाला घातला. अर्णवला बॉल पकडण्याच्या नादात त्या कच्च्या रेलिंगवर जोर द्यावा लागला. अर्णवने बॉल पकडण्याच्या नादात त्या कच्च्या रेलिंगवर जोर दिला आणि ते तात्पुरते लावलेले रेलिंग त्या लहान मुलाचा भार सहन करू शकले नाही आणि ते निखळले. जान्हवीच्या डोळ्यांदेखत तिचा काळजाचा तुकडा अर्णव 20व्या मजल्यावरून खाली कोसळला. अर्णव! जान्हवीच्या तोंडातून एक हृदयद्रावक किंकाळी फुटली. ती धावत बाल्कनीकडे गेली. तिने खाली पाहिले आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचे शरीर भीतीने गोठून गेले. सुदैवाने किंवा स्वामींच्या कृपेने अर्णव थेट खाली न पडता 19व्या मजल्याच्या बाहेर आलेल्या एका छोट्या कॉंक्रीटच्या छज्जावर अडकला होता. तो छज्जा जेमतेम 1.5 फूट रुंद होता. अर्णव त्या छज्जावर पालथा पडला होता आणि त्याचे दोन्ही हातांनी छज्जाची कड त्याने घट्ट पकडून ठेवली होती. त्याच्या खाली 200 फूट खोल मृत्यू वासून उभा होता. आई, वाचव मला! आई, माझा हात सटकतोय! अर्णव खाली बघून भीतीने रडत होता. सोसाट्याचा वारा सुटला होता, ज्यामुळे त्याचा तोल जात होता. जान्हवी 20व्या मजल्यावरून 19व्या मजल्यावर उतरू शकत नव्हती. तिथे जाण्यासाठी कोणताही रस्ता नव्हता. खाली सुरक्षा जाळीसुद्धा नव्हती. इंजिनियर आणि कामगार धावत आले, पण तेही हतबल होते. अग्निशमन दलाला बोलावले तरी त्यांना यायला किमान 20 मिनिटे लागणार होती आणि अर्णवकडे तेवढा वेळ नव्हता. त्याची छोटी बोटे त्या सिमेंटच्या कडेवरून हळूहळू सटकत होती. माझा मुलगा डोळ्यांदेखत मरतोय आणि मी काहीही करू शकत नाहीये. या विचाराने जान्हवी वेडीपाशी झाली आणि ती असे बोलू लागली. आता मानवी प्रयत्न संपले होते. आता फक्त एकच शक्ती तिला मदत करू शकत होती. जान्हवीने बाल्कनीच्या कट्ट्यावर डोके आपटले. डोळे गच्च मिटल्याने आपल्या संपूर्ण अस्तित्वाने ती ओरडली, स्वामी, धावून या! आज माझ्या पदरात माझ्या लेकाचे प्राण घाला. मी हरले स्वामी, आता तुम्हीच सांभाळा. ती हाक इतकी आर्त होती की तिथे उभ्या असलेल्या प्रत्येकाचे काळीज पिळवटून निघाले आणि सस्पेन्सचा तो महाभयंकर क्षण आला. अर्णवचा एक हात सटकला. आता तो फक्त एका हाताच्या आधारावर त्या शेकडो फूट उंचीवर लोंबकळत होता. आई! त्याची शेवटची हाक आली आणि त्याचा दुसरा हातही सटकला. अर्णव 20व्या मजल्यावरून उंचीवरून खाली कोसळला. जान्हवीने डोळे झाकून घेतले. सर्व काही संपले होते. पण त्याच सेकंदाला एक चमत्कार घडला. एक असा चमत्कार जो विज्ञानाच्या कोणत्याही व्याख्येत बसत नव्हता. अर्णव खाली कोसळत असतानाच इमारतीच्या बाहेरच्या बाजूला बांधलेल्या एका लाकडी मचाणवरून एक आकृती विजेच्या वेगाने पुढे आली
अंगावर भगवी कपनी, डोक्याला पांढरे मुंडासे आणि पांढरी शुभ्र दाढी असलेले एक अत्यंत वृद्ध आजोबा तिथे कुठून तरी प्रकट झाले. त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या हलणाऱ्या मचाणवरून हवेत चक्क एक मोठी झेप घेतली आणि खाली कोसळणाऱ्या अर्णवला हवेतल्या हवेतच एका हाताने झेलले. हे दृश्य पाहून वरून बघणाऱ्या प्रत्येकाचा श्वास रोखला गेला. त्या आजोबांनी अर्णवला फुलासारखे छातीशी कवटाळले आणि एका हाताच्या आधारावर ते पुन्हा त्या 19व्या मजल्याच्या अरुंद छज्जावर अत्यंत सहजतेने उतरले. त्यांनी वर पाहिले. जान्हवी अजूनही डोळे मिटून रडत होती. "ए पोरी, डोळे उघड, घे तुझ्या लेकाला." "माझा भक्त कधीच उघड्यावर पडत नाही." त्यांचा आवाज ढगांच्या गडाटासारखा घुमला. जान्हवीने डोळे उघडले. तिला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तिचा अर्णव त्या आजोबांच्या कडेवर सुखरूप होता. आजोबांनी अर्णवला वरच्या दिशेने उचलून धरले. इंजिनियर आणि कामगारांनी खाली वाकून अर्णवला 20व्या मजल्याच्या बाल्कनीत ओढून घेतले. जान्हवीने अर्णवला घट्ट मिठी मारली. तिचे अश्रू थांबत नव्हते. तिने त्या आजोबांचे आभार मानण्यासाठी पुन्हा खाली वाकून पाहिले आणि तिथेच सगळ्यांच्या अंगावर सरसरून काटा आला. ज्या 19व्या मजल्याच्या छज्जावर ते आजोबा उभे होते तिथे आता कोणीच नव्हतं. एवढंच नाही तर ज्या लाकडी मचाणवरून त्यांनी उडी मारली ते मचाण तिथे अस्तित्वातच नव्हतं. त्या बाजूचे काम पूर्ण झाल्यामुळे ते मचाण 2 दिवसांपूर्वीच काढण्यात आले होते असे इंजिनियरने सांगितले. मग हवेत झेप घेऊन अर्णवला झेलणारे ते आजोबा कोण होते? ते कशावर उभे होते? त्या 20व्या मजल्यावरच्या अजूनही बांधून पूर्ण न झालेल्या फ्लॅटमध्ये अचानक चंदनाचा आणि गुलाबाचा एक अत्यंत दिव्य सुगंध दरवळू लागला. जान्हवीला समजायला वेळ लागला नाही. मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या लेकाला वाचवण्यासाठी एका आईच्या आर्त हाकेला साथ देत साक्षात अक्कलकोटचे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज त्या मजुराच्या रूपात धावून आले. 20व्या मजल्यांच्या उंचीवरून कोसळणाऱ्या लेकाला त्यांनी अक्षरशः आपल्या ओंजळीत झेलले होते. "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" या वचनाची प्रचिती जान्हवीने आज स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवली होती. स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामी अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर स्वामी भक्तांनो, आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये स्वामींचे अनुभव हे दररोज येत असतात. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून दररोज एकही दिवस खंड न पडता स्वामी अनुभवाचा आस्वाद घ्या आणि तुमचेही काही अनुभव असतील तर ते शेअर करा. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशा सत्य स्वामी अनुभवामध्ये, म्हणजेच पुढच्या अनुभवामध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.